चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर खरं तर मोठ्या प्रमाणात हे जे दोन्ही पॅनल्स आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप आणि प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. खरं तर समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनल यांच्यामध्ये जी मुख्य लढत आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर. सर, काय नेमकं सांगाल? आता हे बिगुल वाजलेलंच आहे आणि मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचा जो फेरे आहेत त्या एकमेकांवर आता होत आहे. प्रथम म्हणजे आरोप सगळे ते करतात कारण त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीये. मुद्दे अशासाठी नाहीयेत, जर मुद्दे असले असते काही कामं केली असती तर 10 वर्ष पद भूषवण्यातच 8 वर्ष गेलेली आहेत. काय कामं केली लोकांना विचारा, कलाकारांना विचारा ना. जे चित्रपट महामंडळाचे सभासद आहेत त्यांना विचारा ते काय कामं झाली, त्यांना काय फायदा झाला, मराठी चित्रपट सृष्टीला काय फायदा झाला. आम्ही आरोप नाही करत, मी आरोप करत नाहीये, मी सत्य परिस्थिती काय ती सांगतोय. प्रत्येकाला सांगत आलोय मी. आता 60 वर्षात प्रशासक कधी नेमला गेला नव्हता, तो प्रशासक आला. प्रशासक आल्यामुळे त्या खर्चावर निर्बंध आले. मग 7 महिने कामगारांचा पगार देता आला नाही. मग हातापाया पकडून जेव्हा निवडणूक डिक्लेअर झाली तेव्हा जे कामगार आहेत त्यांना पगार देण्यात आला, किंवा रेग्युलर जे आहेत त्यांना हातापाया पकडून दिवाळीच्या अगोदर पगार देण्यात आला. किती नंतर मीटिंग नाही, जनरल बॉडी नाही, असा कारभार होतो का 10-10 वर्ष महामंडळाचा? खरं तर प्रशासक नेमलाच नाही असं ते म्हणतात. मग सांगा ना, मग चेकबुक कोणाकडे तुम्ही विचारा ना. गेली वर्षभर चेकबुक कोणाकडे आहे? महामंडळात आहेत ती चॅरिटी कमिशन मध्ये आहे, ते विचारा ना. खोटं बोलायला लिमिट लागते हो, लिमिट लागते खोटं बोलायला. प्रशासक नेमला नाही ना, मग पगार का नाही दिलेत? 7 महिने पगार झाले ना, जे कामगारांचे पगार 7 महिने का झाले? पैसे नव्हते का तुमच्याकडे? 40,000 मेंबर केलेत ना तुम्ही, त्याचे पैसे होते की ते दिले असते, त्यातून दिलं असतं ना. मग काय काय किती खोटं बोलायचं. खरं तर आपल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमासंदर्भात पण मोठ्या प्रमाणात त्यांनी आरोप केलेले आहेत. कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? का 10 वर्ष काय नाही मग तुम्ही निर्णय आहोत त्याचा? आम्ही दोषी आहोत ना. 10 वर्ष काय लागली आमच्यावर चे आरोप, किंवा आम्ही आरोपी असेल आमच्यावर का नाही हे झाली, कारवाई झाली? कुठलं कसलं काय? हा, काही 10-10 वर्ष 15 वर्षापूर्वी झालेल्या कार्यक्रमाचं थडगा आता फोडताय तुम्ही. तुम्ही होता ना 10 वर्ष, काय नाही केलं? त्यावेळी त्यांनी एकदाही आरोप असं केलेले नाही. ते करत राहत आहेत, कारण त्यात तथ्यच नाही ना. काय तू कसं आहे, ते 10% अगोदरचे 2.5 लाख रुपये आहेत, अगोदरची काही गोष्टी आहेत. ते त्याच्यानंतर तो तो जास्त खर्च झालेला आहे. असं होतो का? काय एवढा मोठा 52 लाखाचा कार्यक्रम झाल्यानंतर थोडाफार खर्च होतो, त्याच्यावर 10 भ्रष्टाचार करायचं. ते 14 भ्रष्टाचार केलं का? अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, प्रसाद सूर्यवंशी अध्यक्ष ते होते ना, खर्च ते करत होते ना. म्हणजे आम्ही त्याला कार्यकारिणी हे दिली होती, मंजुरी दिली होती. ह्याने इतके 10 वर्षात खर्च केले आहेत, त्याला कार्यकारिणीची मंजुरी सुद्धा नाहीये, पण त्याने खर्च केलेला आहे. उत्तर द्यावी लागणारच नंतर, जेव्हा काही जनरल बॉडी होईल ना, निवडून कोणी येऊ दे, पण जेव्हा जनरल बॉडी लागेल तेव्हा ही सगळी उत्तर द्यायचीच त्यांना. त्याची तयारी करा म्हटलं. खरं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप देखील आपल्याला वाढल्याचं काही आता प्रमाणात चर्चा आहेत. कितपत हो, कानावर आली माझ्या, पण तसं काय आम्हाला काय कोणाचे फोन नाही आले किंवा तसं काय वाटलं नाही. इमाने बरे आम्ही काम करतोय, झालं. आमच्या आता पॅनल जे आहे ते उभं राहिले आता, आणि ताकदीने उभं राहिले चित्रकर्मी पॅनल. खरं तर चित्रपट महामंडळ ही सगळ्या कलाकारांची मातृसंस्था आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या पैरीमध्ये कुठेतरी विकासाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो असं वाटतं का? हो, ऑफकोर्स ऑफकोर्स वाटतोय. ते सांगतोय गेले 8 वर्ष महामंडळ आहे कुठे, तेव्हा कलाकारांची आठवण नाही आली. आता जशी निवडणूक आली तशी मी अध्यक्ष मी अध्यक्ष मी अध्यक्ष म्हणून नाचतायत आता आले. हा, जॅकेट बिकिट काढली की नाही? हा, निवडणूक जॅकेट बिकिट काढली असतील, जॅकेट फेटे काढले असतील. आता धूळ करत 8 वर्षात त्यांना काही तो संधी मिळाली नाही ना. या लोकांसमोर या, लोक काय करतात ते बघूया. खरं तर यामध्ये एक तिसऱ्या आघाडीचा देखील आता समावेश आहे, तो आता पाहायला मिळतोय. काय नेमकं या संदर्भात नेमकं काय सांगता? नाही, काय लोक आता जेवढी लोक तेवढी प्रवृत्ती. त्याला आमचेच मित्र आहेत सगळे, सांगायचा प्रयत्न केला पण त्याने उभं राहायचे. प्रत्येक जण आता गोड्या घेऊन इथे तयार आहे. त्यांचे तिसरी आघाडी, पण त्यांचे पॅनलही पूर्ण नाहीये. त्याचे पॅनल पूर्ण नाही, ते काय काय करणार? ते काय कोणाला न्याय देणार? कसं करणार? आपला सपोर्ट असणार आहे त्यांना? नाही, माझं चित्रकर्मी पॅनलला.
माझा सपोर्ट पूर्णपणे चित्रकर्मी पॅनल आणि निशाणी कब्बशी. खरं तर यामध्ये या चित्रपट महामंडळाच्या निमित्तानं जे काही मतदार याद्यांमध्ये जे काही घोळ वगैरे निर्माण झाला होता किंवा बाकीचे यामध्ये साधारण 3404 फक्त मतदार आता फक्त पात्र ठरू शकतात, कसं बघताय? कसं बघताय, कारण यांनी काय केलंच नाही, अपडेट केलंच नाही. कार्यालयीन बाब ही पण त्या डोक्यावर बसायला पाहिजे. तुम्ही अध्यक्ष म्हणून तुमची कामं काय केली सांगा ना. तुमची यादी अपडेट होऊ शकत नाही गेल्या 8-10 वर्षात, पण तुम्ही काय कामं करणार हो? नेमका कोणता अजेंडा असणार आहे आपल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी? प्रथम म्हणजे मराठी आपलं चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे सुधारणं. ह्यानंच या पॅनलला सगळं घाण साफ करायला 1 वर्ष जाईल. त्याच्यानंतर काम खूप कामं पडली आहेत. ती ओघ करावीच लागतील. ती नाही केली तर मी त्यांच्या विरुद्ध जाईल, चित्रकर्मी पॅनलच्या विरुद्ध मी जाईल आणि कामं करून घेईन सगळी. जे काय करता येतील ते करायला पाहिजे आणि यांच्या आगेच मी उभा राहील. मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो, चित्रकर्मी पॅनलला भरघोस मताने विजयी करा. मिशन हे कब्बशी. जर भविष्य तुमचं बरं काही व्हायचं असेल तर मला वाटतं हे चित्रकर्मी पॅनल तुम्हाला न्याय देऊ शकेल. तर अगोदर त्यांच्या हातात तुम्ही दिलं होतं, काय झालं मला सांगा ना. काय तर सांगा. पण चित्रकर्मी पॅनलला भरभरून तुम्ही मतदान करा. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. जसं की आता आपण पाहिलं, चित्रकर्मी पॅनलच्या ज्या उमेदवारांच्या या प्रचारासाठी येतात कोल्हापूर दौऱ्यावर हे विजय पाटकर आले होते. एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही आरोप केले होते तर त्याचं कुठं ना कुठेतरी त्यांनी उत्तर देण्याचे जे प्रयत्न आहेत तो त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.